नमस्कार भक्तांनो. श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सण उत्सवांचा पवित्र महिना. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी सुवासिनी स्त्रिया श्रद्धेने मंगळागौरीचे व्रत करतात. देवी पार्वतीचे हे स्वरूप सौभाग्य, सुखी संसार आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजले जाते. मंगळागौरीच्या पूजेमध्ये शिव आणि गणपतीचीही भक्तिभावाने पूजा केली जाते. नवविवाहित स्त्रिया हे व्रत विशेष श्रद्धेने करतात आणि अनेक ठिकाणी लग्नानंतर काही वर्षे हे व्रत पाळण्याची परंपरा आहे. आज आपण मंगळागौरीची एक अतिशय सुंदर आणि भावपूर्ण कथा ऐकणार आहोत. या कथेमध्ये एका वाण्याला झालेला मुलगा, त्याच्या आयुष्यात आलेले संकट आणि मंगळागौरीच्या भक्तीमुळे त्याला मिळालेले सौभाग्य यांची अद्भुत कथा सांगितली जाते. एकेकाळी एका अटपाट नगरात एक श्रीमंत वाणी राहत होता. त्याच्याकडे धन, दौलत, मोठे घर आणि संसारातील सर्व सुखे होती. परंतु त्याच्या मनामध्ये एक मोठे दुःख होते. त्याला अपत्य नव्हते. वाणीची पत्नी मुलासाठी खूप आसुसलेली होती. दोघेही देवाची मनोभावे प्रार्थना करीत होते. आपल्या घरामध्ये एखादे गोंडस बाळ यावे, त्याच्या आगमनाने घर आनंदाने भरून जावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती. त्या वाण्याच्या घरी एक गोसावी नेहमी येत असे. तो दाराशी येऊन अलख अशी हाक मारत असे. वाण्याची पत्नी त्याला भिक्षा देत असे, परंतु तो गोसावी तिच्या हातची भिक्षा घेत नसे. एके दिवशी वाण्याच्या पत्नीने आपल्या पतीला ही गोष्ट सांगितली. ती म्हणाली, आपण रोज या गोसाव्याला भिक्षा देता, पण ते माझ्या हातची भिक्षा घेतच नाहीत. याचे कारण काय असावे? वाण्याने विचार केला आणि त्याने आपल्या पत्नीला एक युक्ती सांगितली. तो म्हणाला, उद्या गोसावी दारात अलख अशी हाक मारतील, तेव्हा तो दाराच्या आड लपून राहा आणि त्यांच्या नकळत त्यांच्या झोळीत सुवर्णाची भिक्षा टाक. दुसऱ्या दिवशी गोसावी नेहमीप्रमाणे दारात आले. त्यांनी अलख अशी हाक मारली. वाण्याची पत्नी दाराच्या आड लपून बसली होती. तिने गोसाव्याच्या झोळीत सुवर्णाची भिक्षा टाकली. गोसाव्यांना ही गोष्ट समजली. आपला नेम मोडला गेला आहे हे पाहून ते रागावले. त्यांनी वाण्याच्या पत्नीला शाप दिला की तुला मूलबाळ होणार नाही. हा शाप ऐकताच ती स्त्री दुःखी झाली. तिने गोसाव्याच्या पाया पडून क्षमा मागितली. ती म्हणाली, महाराज, माझ्याकडून चूक झाली. माझ्यावर कृपा करा. मला मूल हवे आहे. माझी इच्छा पूर्ण होऊ द्या. तिची विनवणी पाहून गोसावी प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला उशाप दिला. ते म्हणाले, तुझ्या नशिबात पुत्र आहे. तुझ्या पतीला निळ्या घोड्यावर बसून निळी वस्त्रे परिधान करून रानात जावे लागेल. जिथे घोडा अडेल तिथे जमीन खणावी. तेथे देवीचे मंदिर सापडेल. त्या देवीची मनोभावे प्रार्थना करावी. तिच्या कृपेने तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. वाण्याने सांगितल्याप्रमाणे केले. तो निळ्या घोड्यावर बसला, अंगावर निळी वस्त्रे घातली आणि रानात गेला. काही अंतर गेल्यावर घोडा एका ठिकाणी अचानक थांबला. वाण्याला गोसाव्याचे शब्द आठवले. त्याने त्या ठिकाणी जमीन खणण्यास सुरुवात केली. जमीन खणता खणता त्याला देवीचे एक मंदिर सापडले. वाणीने देवीसमोर हात जोडले. त्याने मनोभावे प्रार्थना केली. हे देवी माते, माझी मनोकामना पूर्ण करा. माझ्या घरामध्ये पुत्राचा जन्म होऊ दे. देवीच्या कृपेने काही काळानंतर वाण्याच्या पत्नीला पुत्रप्राप्ती झाली. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. वाणी आणि त्यांची पत्नी अतिशय आनंदी झाले. मुलाचे लाड संगोपन होऊ लागले. मुलगा दिवसेंदिवस मोठा होऊ लागला. त्याची मुंज 8व्या वर्षी झाली. काही वर्षांनी त्याच्या आईने त्याच्या लग्नाचा विचार केला. ती म्हणाली, आत्ता आपल्या मुलाचे लग्न करून द्यावे. परंतु मुलाने सांगितले की काशी यात्रा केल्याशिवाय मी लग्न करणार नाही. त्याचा हा नवस असल्यामुळे आईवडिलांनी त्याला त्याच्या मामाबरोबर काशी यात्रेला पाठवण्याचे ठरवले. मामा आणि भाचा काशीकडे जाण्यासाठी निघाले. दोघेही अनेक ठिकाणे पार करत पुढे जात होते. वाटेत त्यांना एक सुंदर नगर लागले. त्या नगरामध्ये काही मुली खेळत होत्या. खेळता खेळता 2 मुलींमध्ये भांडण झाले. त्यातील एका मुलीला दुसरी मुलगी चिडवू लागली. ती तिला म्हणाली, तू किती द्वाड आहेस. तेव्हा ती मुलगी शांतपणे म्हणाली, माझी आई मंगळागौरीचे व्रत करते. आमच्या कुळामध्ये कोणीही द्वाड नाही. मग मी तिची मुलगी असून द्वाड कशी असेन? हे शब्द त्या मार्गाने जाणाऱ्या मामाने ऐकले. त्यांच्या मनात विचार आला, ही मुलगी मंगळागौरीचे व्रत करणाऱ्या घरातील आहे. तिच्या आईची भक्ती पाहता या मुलीचेही सौभाग्य चांगले असेल.
मामाला वाटले की आपल्या भाच्याचे लग्न त्या मुलीशी झाले तर त्याचे आयुष्य सुखी होईल. योगायोगाने त्या दिवशीही त्या मुलीचे लग्न ठरले होते. परंतु लग्नाच्या वेळी अचानक वराची तब्येत बिघडली. मुलीच्या आईवडिलांसमोर मोठे संकट उभे राहिले. लग्नाचा मुहूर्त जवळ आला होता. आता काय करावे हा प्रश्न सर्वांना पडला. तेव्हा कोणीतरी सांगितले की एखादा प्रवासी मिळाला तर त्याला पुढे करून लग्नाची वेळ निभावता येईल. मामा आणि भाचा त्याच ठिकाणी होते. मामाने ही परिस्थिती पाहिली. त्याने आपल्या भाच्याला त्या मुलीच्या लग्नासाठी पुढे केले. मुलीच्या आईवडिलांनी ही परिस्थिती पाहून हा विवाह मान्य केला. मामाच्या भाच्याने त्या मुलीशी लग्न झाले. लग्नविधी पूर्ण झाले. त्यानंतर नवविवाहित जोडप्याला गौरीहराजवळ झोपवण्यात आले. रात्र झाली. सगळे झोपी गेले. परंतु त्या मुलीला मंगळागौरी देवीचा दृष्टांत झाला. तिने तिला सांगितले, बाळ, तुझ्या पतीच्या जीवावर संकट आहे. सर्प त्याला दंश करण्यासाठी येणार आहे. त्याच्यासाठी दूध ठेव. मुलीने देवीचे शब्द मनात ठेवले. काही वेळाने खरोखरच एक सर्प तेथे आला. त्याला दुधाचा वास आला. तो दुधाकडे गेला. मुलीने मनोभावे मंगळागौरीचे स्मरण केले. देवीच्या कृपेने तिच्या पतीवर आलेले संकट टळले. तिच्या सौभाग्याचे रक्षण झाले. सकाळ झाली. सर्वांना ही घटना समजली. मुलाच्या कुटुंबातील लोकांना आश्चर्य वाटले. मुलीच्या सासूला जेव्हा या घटनेबद्दल समजले तेव्हा तिने त्या मुलीचे पाय धरले. ती म्हणाली, तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला. तू कोणती पुण्याई केली आहेस? तेव्हा ती मुलगी नम्रपणे म्हणाली, माझी काहीच पुण्याई नाही. मी मंगळागौरीचे व्रत करते. ही सगळी तिचीच कृपा आहे. मंगळागौरीच्या भक्तीमुळे तिच्या पतीचे रक्षण झाले होते. ही गोष्ट सर्वांना समजली. सासरचे आणि माहेरचे सर्व नातेवाईक एकत्र आले. सगळ्यांनी मंगळागौरी देवीची मनोभावे स्मरण केले. देवीची पूजा केली. व्रताचे उद्यापन केले आणि देवीसमोर हात जोडून प्रार्थना केली. हे मंगळागौरी माता, जशी तुमची कृपा या सुनेवर झाली तसेच तुमचे आशीर्वाद प्रत्येक सुवासिनीवर राहू देत. प्रत्येक स्त्रीचे सौभाग्य अखंड राहू दे. तिच्या संसारामध्ये सुख, शांती आणि प्रेम नांदू दे. मंगळागौरीची ही कथा आपल्या श्रद्धेचे आणि भक्तीचे महत्त्व सांगते. देवीची पूजा केवळ इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नाही, तर मनामध्ये श्रद्धा, संयम आणि सकारात्मकता निर्माण व्हावी यासाठीही केली जाते. श्रावणातील मंगळवारी सुवासिनी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात. शिवपार्वती आणि गणपतीचे स्मरण करतात, आरती करतात आणि पारंपरिक पद्धतीने जागरण करतात. काही परंपरांमध्ये पूजा झाल्यानंतर हातात अक्षता घेऊन ही कहाणी ऐकण्याची पद्धत आहे. म्हणूनच या पवित्र मंगळागौरीच्या दिवशी आपणही देवीसमोर मनोभावे प्रार्थना करूया. हे मंगळागौरी माता, आमच्या सर्व कुटुंबावर तुमची कृपादृष्टी राहू दे. प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य लाभू दे. प्रत्येक घरामध्ये सुख, समाधान आणि शांती नांदू दे. संकटाच्या वेळी आम्हाला धैर्य दे. आमची श्रद्धा सदैव तुमच्या चरणी राहू दे. ज्या प्रकारे मंगळागौरी देवी त्या भक्त स्त्रीच्या पतीचे रक्षण करण्यासाठी तिच्या पाठीशी उभी राहिली, त्याचप्रमाणे प्रत्येक भक्तांच्या जीवनामध्ये देवीची कृपादृष्टी राहो. जय मंगळागौरी माता. भक्तांनो, तुम्हाला ही मंगळागौरीची पवित्र व्रतकथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या कुटुंबातील आणि मैत्रिणीमध्ये ही कथा शेअर करा आणि अशाच धार्मिक पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मंगळागौरी माता आपल्या सर्वांचे सौभाग्य अखंड ठेवो हीच तिच्या चरणी प्रार्थना. जय मंगळागौर. हर हर महादेव.